नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही चाकण परिसरात आहोत आणि चाकण परिसरामध्ये खरं तर पाहिलं गेलं तर आंतरवली सराटी इथून मनोज जरंगे पाटील यांची यात्रा कालपासून सुरुवात झाली आहे। मुंबईच्या दिशेने मराठा बांधवांनी जी आहे ती कूच केली सध्या पाहायला मिळून येते। हे सगळे मराठा बांधव आहेत। या ठिकाणी सध्या लाखोंच्या संख्येने जी गाडी मिळेल खेडोपाडी गावातून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सगळे हे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत। खरं तर ह्या प्रवासामध्ये या ठिकाणी आपल्या घरून जी शिदोरी म्हणतो आपण ती शिदोरी या ठिकाणी आणतायत आपापल्या स्वखर्चातून। या ठिकाणी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही, परंतु तोपर्यंत प्रवासामध्ये काय खायचं आणि काय नाही तो प्रश्न पडतो। परंतु सगळ्या मराठा बांधवांनी घरातून शिदोरी जी आहे ती घेऊन निघालेत। परंतु प्रवासामध्ये सुद्धा अनेक असे जे काही बांधव आहेत, त्यांचे नातलग आहेत, त्यांच्या नातलग आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या मित्र कंपनीने सुद्धा या ठिकाणी जे मराठा बांधव या ठिकाणी निघालेत त्यांच्या जेवणाची त्यांच्या शिदोरीची व्यवस्था या ठिकाणी केलेली सध्या पाहायला मिळून येते। खरं तर आपण बघतोय हे सगळे मराठा बांधव इथं अल्पाहार घेत आहेत। खरं तर आज सगळंच गोडधोड म्हणा किंवा इतर जे सगळं आपल्या जे ताटामध्ये जे पदार्थ असतात सगळे ते खायला मिळत आहेत। खरं तर हे सगळे कुणी नियोजन केलं हे काय आहे एकदम आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी हाक दिली आणि सगळे मराठा बांधव एकत्रित झाले। हे सगळं तुम्ही जेवणाचं नियोजन केले, कसं काय वाटतं? काय आपल्या गावातले ते विडा तालुका अख्खे जिल्हा बिडून आलेले आहेत। हे सगळे माझ्या गाववाले आहेत। मी या ठिकाणीच नोकरीला आहे, त्याच्यामुळे आपलं काहीतरी एक छोटंसं कर्तव्य आहे, समाजाचं काहीतरी देणं लागतं। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून मी यांच्यासोबत कालपासून संपर्कात आहे। यांना मी म्हटलं तुम्ही चाकणहून जात आहे, मी तुमचाच बांधव आहे, तर या ठिकाणी मी तुमचं माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी मी तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडनं जेवणाची या ठिकाणी सोय करतो। त्यांना मी घरीच चला म्हणत होतो, पण एवढं गाडी मोठी गाडी असल्यामुळं त्या ठिकाणी येत नव्हती गाडी, त्याच्यामुळं मीच या ठिकाणी त्यांना सर्व शिदोरी या ठिकाणी आणली आणि या ठिकाणी ते जेवणाचा आनंद घेत आहे। समाधान वाटतं असं, कारण गावाकडली व्यक्ती शहरामध्ये आल्यानंतर शहरासारखी त्यात आल्यानंतर शहरामध्ये आल्यानंतर बदल होतो माणसांमध्ये असं म्हटलं जातं, परंतु खेडोपाडी गावात राहिले हे सगळे तरुण आहेत या ठिकाणी आले आहेत व्यवसायासाठी। आपला व्यवसाय थाटला आहे, परंतु आपल्या गावाकडली माणुसकी आणि गावाकडलं प्रेम हे कधीही विसरले नाहीत। हे सगळे मराठा बांधव आहेत। खरं तर हे सगळे मुंबईच्या दिशेने निघालेले सध्या पाहायला मिळत आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी हे सगळे बांधव एकत्रित झालेत। हे सगळा हा देखील 12-13 वर्षाचा हा मुलगा आहे, हा देखील सध्या आता या आरक्षणामध्ये या ठिकाणी सहभागी झाला आहे। दुपारची वेळ झाली सध्या आता या ठिकाणी अशाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा बांधवांच्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी मराठा बांधवांकडून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली सध्या पाहायला मिळून येते। परंतु सध्या या जे काही मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करतायत यांना कुठेही कसलीही अडचण येत नाही, कारण याचं एक उदाहरण सध्या आपल्या डोळ्यासमोर आहे। कारण असेच जे मित्र कंपनी असतील, इतर जाती धर्मातले जे असतील त्या सगळ्याच लोकांनी मराठा बांधव निघालेत। प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार थोडा ना थोडा होईना या ठिकाणी हातभार लावतात। जेवणाची किंवा नाश्त्याची जी व्यवस्था आहे या ठिकाणी प्रत्येक जागोजागी चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते।